नमस्कार मंडळी। तर आज ना आपण ताटाची शोभा, जेवणाची लज्जत व जिभेची चव वाढवणारा असा मस्त कुरकुरीत पदार्थ करणार आहोत। तर चला, सुरुवातीला कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलं। नंतर त्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, मीठ व थोडं तीळ घातली। नंतर लसण, मिरची व जिऱ्याचं वाटण तयार केलं। वाटण त्यात घातलं। नंतर लिंबू पिळला व थोडंसं तेल घातलं व आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून त्याचा छान घट्ट असा गोळा मळून घेतला। चाळणीला तेल लावून तयार केलेला गोळा त्यावर या पद्धतीने हाताने छान व्यवस्थित पसरवून घ्यायचा। नंतरून थोडी तीळ घालायची। गंजातील पाणी गरम झालं की त्यावर चाळणी ठेवायची व झाकण ठेवून 15 मिनिटं त्याला छान शिजू द्यायचं। 15 मिनिटात वडी छान शिजते। नंतर चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तेल गरम झालं की सगळ्या वड्या तांबूस रंगावर छान तळून घ्यायच्या। मस्त कुरकुरीत होतात आणि या अशाही खायला खूप छान वाटतात। याऐवजी तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर तयार आहे मस्त अशी कोथिंबीर वडी। घरी पाहुणे आल्यास भज्याऐवजी आपण हाही पदार्थ ताटात वाढू शकतो। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।